नमस्कार, मी तुझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी माझ्या मैत्रिणीसोबत चालली आहे महावीर नगरला। आम्ही काही काही खायला चाललो आहोत। मी तसं बेतातच खाणार आहे कारण आता पूर्ण हा महिना मी खूप बाहेरचं खाल्लेलं आहे। पण माझ्या मैत्रिणी येत आहेत, सो आम्ही थोडं मजा करणार आहोत आणि मी घरातून निघाली आहे। व्लॉग शूट करताना पण नुसतं कॅमेरा इतका शेकी होतोय ना खड्ड्यामुळे, जाऊ दे। मी येऊन पोहोचले आहे, मुली अजून आलेल्या नाही आहेत, बघू पोहोचतायत म्हणाल्या मला, मी कॉल केलेला। अगं तुम्ही दोघीच कशा काय आल्या? ब्युटिफुल मुली आल्या आहेत। पैसे दे। हा इतका मोठा झोळा काढलायस तू? त्याच्यासाठीच आणलाय। कॉलेज स्टुडंट वाटतेस तू। कमी वाटतंय। चला, वैभव दादा पण येतोय। अच्छा हो, किरणताई आणि वैभव दादा येत आहेत, तोपर्यंत आम्ही जरा इथे म्हटलं तिथे उभं राहून तरी काय करणार, म्हणून आम्ही या शॉपमध्ये आलो आहे कपडे बघायला। तर मी आधी पण या शॉपमध्ये येऊन गेले एकदा, खूप रिझनेबल रेटमध्ये आहेत तसे कपडे। हे इथे हल्लीच हे शॉप सुरू झालं आहे आणि ह्या वन पीसमध्ये बघा ना वेगवेगळे कलर पण आहेत। हा देखील एक छान असा वन पीस आहे। इथे टी शर्ट्स पण आहेत, हो इथे देखील आहे। आणि हे शॉप आहे महावीर नगरमध्ये आणि खूप म्हणजे तसे बघायला गेले तर स्वस्त दरातच आहेत, एवढे काही महाग कपडे नाही आहेत। कारण मी आधी पण या शॉपमध्ये येऊन गेले होते काही दिवसांपूर्वी। तर तुम्ही नक्की कोणी इथे महावीर नगरला काही खायला येत असाल तर विजिट करा। स्पेशली आपल्या मुलींना नेहमीच काही ना काहीतरी खरेदी करायचं असतं, तर हे शॉप बेस्ट आहे वेस्टर्न क्लोथ्ससाठी। ह्यांच्याकडे जे शॉर्ट्स आहेत ना त्या 300 पासून सुरू आहेत आणि टॉप्स पण आहेत 400 पासून वगैरे सुरू आहेत, तर घेऊ शकता तुम्ही। मी लास्ट टाइम आलेले तेव्हा मी शर्ट बघत होते, खूप सुंदर सुंदर शर्ट्स पण आहेत आणि टॉप देखील छान आहे। आली राव्या आली। हा भाई आठवा गाड्या खूपच येत आहेत। अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड, छान। अरे वा, काय खाणार राव्या का? राव्या काय खाणार? चला सुरुवात करूया। तर महावीर नगरला असं रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकानं आहेत, तुम्ही जसं तुम्हाला जे काही आवडतंय तसं तुम्ही ट्राय करू शकता। इथे व्हेजच मिळतं, त्यामुळे व्हेजवाल्यांसाठी बरेच ऑप्शन आहेत इथे। गेलं कर, ते करून दाखव।
ती बोलते काहीतरी दे मला आधी. किती छान. राव्याला माझ्या या लहान मुलांना आजकालच्या खेळण्यांसोबत कमी आणि वेगळ्या गोष्टींसोबतच खेळायला आवडतं. जसं की आता हिला माझ्या कानातल्यांसोबत खेळायचं होतं. आणि हे पेरी 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 आहे. आमचं खाऊन झालंय आणि जेवढं खाल्लंय त्याच्यावरनं समजतच असेल की आम्हाला हे आवडलंय खूप. तर तुम्ही नक्की इथे ट्राय करू शकता. तर हे जे चाप आहेत ते खूप छान लागतात. तुम्ही एकदा तरी इथे येऊन हे ट्राय केले पाहिजेत, स्पेशली दिल्ली चापमध्ये. मी कट केलं त्याला ठेवून. हे बघा दोघं पण आले. सगळे म्हणत होते ना ते मला बघायचंच होतं. अगं बाई अगं बाई त्यांना काहीतरी ऑर्डर. अगं अगं लावूया. हो बापरे बापरे. खुशी तर देखो. झालं ठेवून आता आता आता. अरे हा आला. कशी करते बघ. कोण आलं? कामावरून आलं. असं काही नाही की आम्हीच खातोय मगाचपासून. राव्या पण खाते. तोडून टाक कैसे दिया. आता आम्ही इथे खातोय तंदुरी पिझ्झा, म्हणजे कुल्हडवाला. पहिला ब्रेड टाकतो. व्हेजिटेबल आहे. ये क्या डाला? चिली फ्लेक्स, ऑरिगेनो. ये चीज सॉस. पिज्जा सॉस. ये तंदूरी. तर ही प्रोसेस होती. कुल्हड पिझ्झा कसा बनवतात याची त्यांनी दाखवलं आपल्याला. तर यांचा इथे स्टॉल आहे महावीर नगरमध्ये. आणि हे असं आपने वापस थोड़ा मोहरिया चीज. झालंय बनवून. आता ते त्यांच्या या मशीनमध्ये टाकलंय. तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं खाऊन? बाबू कसं आहे? मस्त आहे ना? मस्त करा. मस्त आहे. ती बघते आई खाते ते. जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की मला लोकांच्या आयुष्यातले आनंदी क्षण माझ्या मोबाईलमधल्या कॅमेरामध्ये टिपायला आवडतात.
तर हाच तो क्षण आहे. तर ते काका आणि पुतणी मस्त असे मज्जा करत होते आणि मी हा लांबून व्हिडिओ घेतला आहे आणि खूप छान वाटतं आहे हे बघताना मला. तर माझ्या इरा आणि ओवी यांची पण आठवण झाली हे बघताना. तर मम्मी आणि श्रद्धाताई डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर महावीरनगरमध्ये आल्या होत्या, कारण मम्मीला काही गोष्टी घ्यायच्या होत्या विकत. आणि ते झाल्यावर आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि तिथूनच आम्ही मग थोड्या वेळाने घरी निघून आलो. तर असा होता आजचा हा व्लॉग. तुम्ही इथून पुढचे व्हिज्युअल्स कंटिन्यू बघा. तर असा होता व्लॉग. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खाल्ली पाणीपुरी, पण एवढी काही ग्रेट नव्हती, ठीकठाकच होती. म्हणजे आता तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर कधीतरी तुम्ही एकदा, पण म्हणजे असं 40 रुपयाची त्याची प्राईस होती. हां, बट ती तेवढी वर्थ नव्हती. आणि ऑल्सो त्याच्यात जे फ्लेवर्सचे जे पाणी म्हणजे जे फ्लेवर्स होते त्याने जे काय काय लिहिलेलं, हिंग, जिरा, सगळं एकच लागत होतं ना. सगळं एकच लागत होतं. त्याच्यामध्ये वेगळेपणा असं काहीच जाणवत नव्हता. तो मला तेवढी काही वर्थ नाही वाटत. मला पण आपली श्रीरामची छान आहे इकडची. तर हा कॉर्न डॉग म्हणून जो प्रकार आहे तो आम्हाला तितकासा काही आवडला नाही, पण काहीतरी नवीन आहे, तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता.